कुठं टाकायचा? तर सर्वांना सकाळ सकाळ गुड मॉर्निंग. सूर्य एकूण उगलाय बघा आणि दीपाली देती पाणी. पाईप ओढायचा. हा कुठं टाकायचं? तिकडे टाकायचं पलीकडे भरतं का? ती भरून खाली जाईन का पाणी? काय जांभळ होय? तऊर होय? तऊच तऊर काही आहे ना. चला घरी आता पाणी टाकलंय 2-3 झाडं बरोच तर आम्ही घरी येऊन जाऊन येतो. आणि दीपाली आली ती कोथमीर न्यायला, तर कोथमीर बी घ्यायची आणि जायची घरी. आणि इथं पक्षाला पाणी लगेच भरून ठेवलंय आत्ता, ते मात्र लक्ष करून काम आहे आपलं. दीपाली कोथमीर घ्यायची. बर दुकान उघडलंय? चल मग कोथमीर घेईन दुकान उघडू सकाळ सकाळ. सूर्य एक तर उगलाय, टाइम झालाय. सकाळ सकाळ गिऱ्हाईक येतात. आम्ही दोघं बी राहणार ते आणि ती गावात राहून दे. आता गवत राहून दे. बरं आहे बरं. हा झालं 5 मिनिटं घे बरं कोथमीर. चाललोत आम्ही चाललोत. तर दीपाली कोथमीर घेते. हिरवीगार मका, इथं मेथी, तिथं थोडी कोथमीर ती घेते. इकडं वांगे बिंगे एकदम तेज दार आलेत आता. आता काय विषय नाही. तर ही मिरचीची झाडं इथं, पलीकडं वांग्याची झाडं एकदम मस्त वाटतात. कसे वाटतात? भारी वाटतात ना. म्हणजे खुरपून वगैरे पाणी देऊन एकदम टाकाटक मध्ये. म्हणलं दीपाली कोथमीर घेते तोवर आपलं की वांगे बघून घ्यावा. जाऊ का मी पुढं? चला कोथमीर घेतली का तू? एक तर दीपाली आणि मी कधी संघाची येत नाही बरं का, दुकानामुळे येणं होत नाही. पण आलोच. घेतली कोथमीर? बरं ह्याच्यातच कोथमीर आहे, पण आता गवत झालंय. की आता काय आलंय मोडायलाच, काय नाही राहिलं. जाऊ ते काय करायचं, सारे नीट करून दुसरी मेथी टाकायची. तर गंजाचं काय करायचं, ती मोडायची बरं का मेथी, आणि दुसरी मेथी वगैरे आणि कोथमीर टाकायची. कोथमीर ताजी ताजी सकाळ सकाळ म्हणजे कसं असतं, विकायला बी होती ना आपल्या घरी बी होती नाही का. चला आता गिऱ्हाईक आलंय, तर गिऱ्हाईकाकडे आम्हाला जायचंय. दुकान उघडायचं ना, आता गेले की दुकान उघडून घेऊ पटकन. तर आत्ता आलोय दुकानात. म्हणजे कसं की गिऱ्हाईक आलतं ना, तर मग गिऱ्हाईक दिलं. विराज इकडे. विराज बी का माझ्याकडे का विराज आणि आम्ही कसं, विराज मागतोय चॉकलेट. आता जातो तू बाळा, जा बस घरी. तुला जायचं आष्टीला? मला पण जायचंय. तर काय झालं, आलो होतो आम्ही वरून दीपालीने. आम्ही गिऱ्हाईक चालू होतं, गिऱ्हाईक पण दिलं. विराज पण खेळत होता. नंतर आंघोळ बी करून घेतली आणि जेवण केलं. तर बघू पुढचा आता कंटिन्यू व्हिडिओ करा तुम्ही. मी दीपालीचं काय चाललंय दाखवतो. मी काय म्हणत होतो तुला माहिती का? इकडे थोडं साईडला. तर मी दीपालीला असं म्हणत होतो, म्हणजे काय, एक मिनिट माहिती द्या ना त्यांना काय म्हणायचं होतं मला. तर कुठे दीपाली? अरे दीपाली, हा बघा. तर आज असं म्हणायचं होतं मला की आपण फोटो काढले, कसं काय वाटले फोटो? काय चर्चाच नाही केली. छान आले तर. छान येतं त्याच्यावरच मग ते आष्टीतली माझी मैत्रीण आहे ना, ती गेलती काल तिथं फ्रॉक आणायला. असं का? तुझे फोटो पाहिले हो का? कोण कोण म्हणजे नाव नको सांगू. नवसरे. असं का? तर आम्ही काय करतो, तुला काय होतं? विराजचे 2 शब्द. तर हेच म्हणत होतो की फोटो कसे आले, काय फोटो छान आलेत, मस्त आलेत फोटो. मस्त आलेत ना फोटो? छान वाटले ना? म्हणजे भरपूर दिवस नाही आपण फोटो असे काढले नाही का. तर छान आले आहे की नाही. तर दीपालीची पण हौस होती असे फोटो काढायची. हा एक हौस लग्नात एवढंच हात होती. फ्रॉकवरच व्हिडिओ काढायचा होता, असं आपण फोटो काढायचा होता. तर ती आवड होती. पहिले आपण फोटो काढले, पण साडीवर काढले. मग ड्रेसवर नव्हते काढले. म्हणजे मला ड्रेसवर काढायची. आता जास्त प्री वेडिंग करतात ना. त्याच्यामुळे मग आपली बी कधी हौस व्हायची. एकदा कसं असतं, काहीतरी निमित्तच लागतं ना. फोटो काढायला बी काही निमित्त लागत. असं नाही ना आपल्याला फोटो काढता नसते आले. असं नसते काढता आले. तर निमित्ताने काढले आणि छान पण आले आहे ना. छान आले फोटो, छान आहेत, मस्त. वाटलं नव्हतं फ्रॉक सूट होईल, पण झाली मस्त काढले, काय अडचण नाही. चला आठवणी राहत असतात आणि चांगले काढलेलं. त्या निमित्ताने तरी काढले, नाही तर काय आपल्याला वेळ बी नाही भेटत जास्त कामाने धावपळीत. आपल्याला त्या दिवशी शेवट नाही तरी म्हणजे फोटो काढण्यासाठी आम्हाला शेवट कसं 4 वाजता जावं लागलं, संध्याकाळी 9 वाजता यावं लागलं. दुकान बंद, म्हणजे व्यवसाय हा बंद पडतो लगेच आमचा. म्हणजे दोघं म्हणजे मला बी सुट्टी घ्यावं लागली तिला बी. म्हणून चालूच आता हे फोटो महत्वाचे. समजा जीवनामध्ये हे व्यवसाय हे चालूच असते, तर त्याला तरी कधी वेळ देणार आहेत मग आपण.
दिला ते चांगलं झालं, मस्त आहे. तर छान आले फोटो. छान आले. उलट तुझी मैत्रीण बी गेली तुझे फोटो बघितलं की अशी मला फ्रॉक घेऊन फोटो फोटो काढायचे. काढायचे, फोटोशूट बरं असं करायचे. एकामेकाच्या नादानीच थोडंसं पाहिल्याच्या नंतरच हे होतं ना, दुसरं काय. तर चला आता निघलोय मी गावात विराजला घेऊन. आज सोमवारचं पाया पडायला चालू आम्ही महादेवाच्या मंदिरात. तर दीपाली नारळ भावा एखाद्यावर. हा आम्ही आलोत माघारी. आवरून ठेवतो तुझं. हा मी माझं आवडीचं. हा. मला आता जायचंच नाही काय भंडाऱ्याला. बंडराला जायचं संध्याकाळी, तू येत असली तर जाऊ सगळे. मग जायचं आपण. हा तर आता आम्ही दर्शन घेऊन येतो. संध्याकाळी आपण बंडराला गेलो दर्शन घेऊ बाकी सगळे. मी बाईला आणि विराजला घेऊन आलो. हा. तर चला गावात चाललो होतो, तर जायचंय पण त्याच्या अगोदर थोडंसं दर्शन घेतो उंबराचं आणि बेलाच्या झाडाचं. तर चला. रामकृष्ण हरी. ओम श्री दत्त गोरक्षनाथाय नमः. ओम श्री गोरक्षनाथाय नमः. तुला शाळा नाही ना, सुट्टी आहे आज बाळा. हा कुठं जायची म्हणतो, कुठं आज जायची शाळेत म्हणतो, सुट्टी, कुठं जायची म्हणतो शाळेत विराज? जायचं. शाळेत जायचं. चल ना मग, चल ना शाळेत जाऊ आपण. चालली का मग शाळेत? शाळेत सुट्टी नसल्या म्हणतो घरी राहायची, आणि आज शाळेत सुट्टी तर काय घरी होतं. राहतच नाही त्यो कधी पण आज सुट्टी, तर आज काय जायचंय? सुट्टी नाही ते म्हणलं 1.5 तास शाळा आहे. शाळा नाही 1.5 तास. मग ते हे आंबेडकर जयंती करते ना जाऊन. हा, जयंती. मग तर लगेच शाळा आहे आज. जयंतीमुळे सुट्टी गडी बरंच आहे. शाळा म्हणजे जयंती साजरी करतो. सगळे लोक आले, इथले बी. इथले सगळे लोक आले. चल शाळेत जायचं होय. हा. शाळेत जायची. आली शाळेत. सगळे आले तू शाळेत. आज जयंतीमुळे सुट्टी असते बाळा, सगळ्या शाळेला वाटतंय. असले तरी 5-10 मिनिटं असतील, लगेच माघारी येते. जायचंय गप्प. विराज, दीपा त्याला सांग बरं समजून, लय अडवण करायला लागला. जायची शाळेत काय? आता आता काय शाळेत जायची कुणाला? जायची. आता शाळाच नाही आज. माझं का? धर जाऊ माझं. धर ना. मोबाईल घे. चलतोय मोबाईल. चला पैसे जमा. जायचं असलं हे विराज लागला माग, त्याला एक मोबाईल दिली पगडी बघायला. मी जातो तू. बाकी आज काय सुट्ट्या आहेत शाळेला. काय आज? सुट्टी आहे तू? हा? डबा होईल द्या ना मला. डबा डबा दे. ते डबा आहे, बांधा फुल डबा आहे. माग बसा मग, पाणी घ्यायचं प्यायला मला. काय तुम्ही बोलला का काय तुमच्या हाताखाली द्यायचं रे? बोललो. तर आधी पण काय चाललंय काय नाही. काय? काय नाही. मस्त आहे इथं. मस्त आहे का? चालेल. मंदिरात गेलता ना? मंदिरात आज गेलो. आपला भंडारा आहे. मंडळ आहे आपला. तर आता लवकर जा आणि संध्याकाळी मग भंडारा आहे ना हो बाई. आज कीर्तन आहे. कीर्तन कीर्तन पण आहे. पंढरपूरहून एकनाथ महाराज आले. असतं का? कीर्तन आहे? हा, पंढरपूर. मगाशीच, दौंडी दिली आहे ना. पुकारलंय, हा, पुकारलंय का? तर आमच्या इथं आहे बंडरा गावात. संध्याकाळी आपण सगळे जाऊ. आता विराजला आणि बाईला घेऊन आलो. कीर्तनाला पण थांबा. संध्याकाळी आपण जेवण करायला सगळ्यांनी जायचं बंडऱ्याला, आणि कीर्तनाला पण जाऊ. दिला डबा दे. एकनाथ महाराज आले. एकनाथ महाराज पंढरपूरकर. पंढरपूर. आम्हा असंच ना तुम्हाला पंढरपूर. महाराजच माहित नाही अजून, नुसतं नाव माहिती आहे एकनाथ महाराज. काय सांगा तुला, हा बरं, एकनाथ महाराज त्यांच्या कीर्तनाचा डब्बा. हे आपलंच कीर्तन काय कमी असतं रोजच. आपलं कीर्तन आहे महाराजांचं. आपले कोणते महाराज आहेत? सचिन महाराज. हा, हो. बोलू तुला का तू? मग द्या ना दीडच. लय गाडी. अरे उन्हाचं जेवण नाही का? जेवण नाही देत त्यांना. ते डोक्याला वाटलं. उन्हाचं खाऊ नये. तिथं तर लय गरम होतं. लय पंख आहे तिथे. पंखा आहे पण लय गरम होती. गिऱ्हाईक कूलर आलं, आहे जाऊन तुम्हाला. येऊ का गिऱ्हाईक घेऊन? या, गिऱ्हाईक घेऊन. बरं ही काय? चला मला लवकर जातो मी. संध्याकाळी लवकर येतो, आपण जाऊ. मी काय करतो ते मंदिरात लवकर जाऊ. मंदिरात जाऊन लवकर मला ते हे दे ना, पिशव्या वगैरे दे ना, सामान आणायला तर दुकानाचं किराण्याचं. आज यादी बाहेर मांडल्यात सगळ्या. आहे ना, बाहेर मांडलं मग का? पेट्रोलच्या आणि हा त्याच्या. मी येतो, आवरून ठेवा अगोदरचा. म्हणजे कसं यायला टाइम होतो ना मला. पुन्हा इथं आलं आवरण्यापेक्षा थोडंसं बाकी काम आवरा, मग पटकन जाऊ आपण. किती तरी 5:30-6 ला गेलं तरी जमते. 7ला दिवस मावतो 6 वाजता. हा, मी 5:30 ला तिथून निघलो तरी जमते. 5:30 ला तुम्ही जरी आलात ना तर 1-1.5 तास पाणी देतात. मग 7 ला नसतं रे. लवकरच असते ती 6 वाजताच असते हा, मंडळाचा कार्यक्रम. असतं हा पण मग लवकर हा नाही, इकडे गावातून आलं पाणी दे ना संध्याकाळी. मग बरे. चालतंय.
बरं जाऊ का मी आम्ही मग 3-4 वाजता चपात्या करून ठेवतो. चपात्या वगैरे सगळं आवरून ठेवा तुझं पण आवरून ठेवा 20-25 चपात्या द्यावं हा लागतात म्हणजे गावात. मी 6 वाजता जरी डाळ आले द्यावं लागते, एक तेल पिशवीचे पैसे म्हणजे पैसे तेवढं दे द्यावं. हा, हा पैसे दे काय अडचण तेवढं द्यावं लागतंय हा. आणि ते करावं लागेल. चालतंय काय आज दिवसभर तर स्वयंपाकातच समज जाईल. असं ना हा. चालतंय 3-4 ला लागायचं म्हणल्यावर काय थोड्या वेळच. ते तर आहेच ठीक आहे जाऊ का मी आता आष्टीला हा